नमस्कार मंडळी, सुप्रभात. सकाळची वेळ आहे. तर सकाळी ज्ञानेश आज लवकरच उठलेला आहे आणि ना मी त्याला एक सवय लावलेली आहे. सकाळी उठल्याबरोबर ना आधी तो म्हणजे त्याचं ब्लँकेट इव्हन जे काही बिछाना वगैरे असेल किंवा बेडवरची चादर वगैरे छान तो व्यवस्थित करतो. आणि इथे तुम्ही बघू शकतात बाहेरचं वातावरण खूपच छान आहे. आणि इथे ना मी ना या प्रत्येक कुंडीमध्ये ना काही तुळशीच्या बिया ॲड केलेल्या आहेत. तर ना इथे कुंड्यांमध्ये अगदी छोटे-छोटे असे तुळशीचे रोप आलेले आहेत. ज्ञानेचं सगळं आवरून झालेलं आहे आणि ज्ञानेशसुद्धा खिडकीमध्ये बसलेला आहे. तर ज्ञानेशचे आणि माझे तर ना आमच्या दोघांची ही फेवरेट जागा आहे. बेडरूममध्ये जी खिडकी आहे त्या खिडकीमध्ये आम्ही दोघं सकाळी अर्ली मॉर्निंग थोडा वेळ बसतो. कारण बाहेरचं वातावरण एवढं छान असतं ना, त्यामुळे ते खूप छान बघायला छान वाटतं. तर आता तुम्ही इथे बघू शकतात की ज्ञानेश हॉलमध्ये आलेला आहे आणि त्याचं ना रिपेअरिंगचं काम चालू आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की माहीत नाही त्याला म्हणजे मोठं होऊन काय व्हायचं आहे. असो तो त्याच्या तो गाड्या रिपेअर करतो आणि त्याने त्याचं गॅरेज ओपन केलं आहे म्हणा. असो घरातल्या घरात त्याने गॅरेज ओपन केलं, ही खूप चांगलीच गोष्ट आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी चहा ठेवलेला आहे आणि झालं काय, साखरच नाही आहे, साखर संपले. तर डब्यातली साखर संपलेली आहे. तर ही जी साखर आहे तर ही साखर मी डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे. तर चला आता चहामध्ये पटापट साखर आपण टाकून घेऊया. आणि ना जेव्हा आपण चहा करतो ना तर तेव्हाच साखर डब्यात भरायची हे लक्षात येतं. तुमच्या बाबतीत असं घडतं का हो? जेव्हा आपण चहा करतो आणि चहा करतानाच लक्षात येतं, अरे आपल्या डब्यामध्ये साखर भरायची आहे आणि आपण विसरून गेलो आहे. अशा पद्धतीने मी चहामध्ये सुद्धा साखर टाकलेली आहे आणि साखरेचा डबा भरून ठेवलेला आहे. आणि इथे मी एका साईडला गरम पाणीसुद्धा करून घेतलेलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की चहा तर केला आहे, पण चहामध्ये मला गवती चहा टाकायचा आहे. आणि ना मला गवती चहा टाकून ना कोरा चहा म्हणजे ब्लॅक टी खूप आवडतो. तर इथे मी गवती चहाच्या 2 पात्या घेतलेल्या आहेत. त्या स्वच्छ धुवून कैचीने अशा मी कट करून घेतलेल्या आहेत आणि त्या मी चहामध्ये ॲड केलेल्या आहेत. छान मस्त आपला चहा उकळून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने चहासुद्धा तयार झालेला आहे. आणि इथे बिस्किट आणि इथे केकसुद्धा तयार म्हणजे नाश्त्याला घेतलेला आहे. चला तर बाय बाय.